दिवसांमध्ये पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही शेतकरी हे पुढच्या 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। 10% तरी देखील लागतील, कारण काहींच्या अकाउंट्समध्ये प्रॉब्लेम आहेत, काहींच्या रेकॉर्डचं पूर्ण नुकसान झालेलं आहे। अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्ण रक्कम जमा केली जाणार। सरकारचा मोठा आणि महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय जाहीर झालेला आहे। होय, आलेल्या माहितीनुसार एक योजनेचे नाही तर आता 4 योजनेचे पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती टाकण्यात येतील, कारण की केंद्र सरकार राज्य सरकारकडून आता पूर्ण पैसे वाटप केले जाणार आहेत। तुम्हाला मागच्या वेळेस एक अपडेट दिली होती, सांगितलं होतं की पीएम किसान योजनेचा हप्ता उद्या जमा होणार आहे। त्यानंतर लगेच 24 तासामध्ये पीएम किसान योजनेचे पण 2,000 रुपये सरकारने तुम्हाला दिलेले होते। तसेच आता महत्त्वाची अपडेट आपण अजून एक घेऊन आलेलो आहोत। सरकारने अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये इकडे बघा, नमो शेतकरी योजना, पीएम किसानचा हप्ता दिलेला आहे। नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाटप होणार आहे, कधीपर्यंत होईल सर्व अपडेट आलेले आहे। त्यानंतर पीक विमा, नुकसान भरपाई आणि अनुदानाचे डबल 10,000 रुपये आता वाटपाला सरकारकडून सुरुवात होत आहे। सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होतील। मात्र हे पैसे सर्वात आधी 17 जिल्ह्यांमध्ये आणि 80 तालुक्यामध्ये जमा होणार आहेत। जर या 17 जिल्ह्यांच्या आणि 80 तालुक्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं तालुक्याचं नाव असेल तर सर्वात आधी पैसे तुम्हाला मिळतील। सर्व अपडेट पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। म्हणजे काय होईल, तुम्हाला रोजची रोज पीक विमा, नुकसान भरपाई, नमो शेतकरी योजना याबाबतच्या महत्त्वाच्या बातम्या बघायला मिळतील। तर चला पाहूयात। तर बघू शकता, अखेर सरकारचा निर्णय झाला। या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आपल्याला दिसतच आहे। तर सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी खुश झालेले आहेत। तर इकडे बघा, या ठिकाणी यादी देखील आलेली आहे। आता पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादी अशा 3 याद्या सरकारने दिलेल्या आहेत आणि हे पैसे 4 टप्प्यामध्ये वाटप केले जाणार आहेत। आता तुम्ही म्हणाल 3 याद्या कशाच्या आहेत, तर बघा, पहिली यादी आहे ती म्हणजे पीक विमा आणि नुकसान भरपाईची। पीक विम्याचे 17,500 रुपये आणि नुकसान भरपाईचे 18,500 रुपये आता वाटप केले जाणार आहेत। ही झाली पहिली यादी। दुसरी यादी आहे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये। याबाबतचे आता 2,000 रुपये देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर होताच वाटप केले जाणार आहेत। व तिसरी एक यादी आलेली आहे, ती यादी आहे अनुदानाची। आता डबल 10,000 रुपयांचं अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे। होय, पुन्हा एकदा आता शेतकऱ्यांसाठी खुशखबर म्हणजे 10,000 रुपयांचं अनुदान पुन्हा एकदा सरकार आता सुरू करत असल्याने सर्व शेतकऱ्यांना आता दिलासा मिळत आहे। हे पैसे आता कोणत्याही क्षणी 17 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत। 17 जिल्ह्यात आणि 80 तालुक्यामध्ये पैसे वाटपाला सरकारच्या माध्यमातून सुरुवात होत आहे। आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का, तालुक्याचं नाव आहे का, ते देखील तुम्हाला बघायला मिळणारच आहे। त्यासाठी फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता सर्वात आधी आपण काय करूयात, नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे भेटणार आहेत त्यांची यादी बघूयात। कारण या ठिकाणी बघा, प्रत्येक शेतकऱ्यांनी 2 कामे पण करायची आहेत। जर तुम्ही सरकारने सांगितलेले ही 2 कामे केली नाही तर तुमचं नाव यादीत येणार नाही आणि तुम्हाला पीक विमा भेटायचा नाही, नुकसान भरपाई पण भेटायची नाही आणि नमो शेतकरी योजनेचे पण पैसे मिळणार नाही। तुम्हाला आता हे 2 कामे करावीच लागतील, कारण की देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन नियम आलेले आहेत। आता प्रत्येक शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं 3 ते 4 दिवसाच्या आत ही 2 कामे करून घ्यावी असं सरकारने सांगितलंय। म्हणजे काय होईल, तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे येतील तरच तुम्हाला नमो शेतकरीचे पैसे भेटणार आहेत, अनुदान आणि पीक विमा, नुकसान भरपाईचे पैसे भेटणार आहेत। अन्यथा यादीतून तुमचं नाव काढलं जाऊ शकतं। त्यामुळे आता नेमकी कोणती 2 कामे करायची आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला आता पुढच्या 3 ते 4 मिनिटात लगेच सांगणार आहे। त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता सर्व काय अपडेट जाणून घेऊयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता सरकारने माहिती दिली आहे। सरकारने काय सांगितलं आहे तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतला। त्यांनी सांगितलं की पीक विम्याचे 17,500 रुपये सुरू करत आहोत। पूर्ण शेतकऱ्यांना हे आम्ही वाटप करणार आहोत। आमचा शब्द आहे, सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतीलच। एवढंच नाही तर नुकसान भरपाईचे देखील राहिलेले पैसे देणार आहोत आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता मंजूर करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आम्ही 2,000 रुपये आता सुरू करणार आहोत। त्यातली त्यात अनुदानाचे पण 10,000 रुपये पुन्हा एकदा आम्ही सुरू करणार असून हे सर्व पैसे प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती आम्ही टाकणार आहोत। मात्र प्रत्येक शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली पाहिजे असं देखील सरकारने सांगितलंय। जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर तुमचे हे पैसे येणार नाहीत, तुमचं नाव यादीतून जाईल आणि तुम्हाला कोणत्याच योजनेचे पैसे भेटणार नाहीत। मग आता नेमके कोणती 2 कामे करावी लागतील त्याबाबतची देखील माहिती त्यांनी दिलेली आहे व ती माहिती तुम्हाला आपण सांगणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांना नक्कीच सर्व माहिती बघायला मिळणार आहे। प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्याचं नाव
नाव लगेच कमेंटमध्ये सांगायचं आहे, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे पीक विमा नुकसान भरपाई अनुदानाची बातमी आम्ही नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला आता ती माहिती तर आपण बघूयात, मात्र त्यापूर्वी नेमके पैसे कोणत्या 17 जिल्ह्यात आणि 80 तालुक्यामध्ये वाटपाला सुरुवात होत आहे ती बघूया। सर्वात आधी काय बघू तर पीक विमा वाटप होणारे नेमके किती जिल्हे आहेत, त्यानंतर नमो शेतकरी योजनेबाबतची गुड न्यूज बघूयात, एक आनंदाची बातमी नमो शेतकरी योजनेची आलेली आहे ती एक पाहूयात। त्यानंतर 10,000 रुपये अनुदान आजपासून वाटप होत आहे का उद्यापासून वाटप सुरू होणार आहे ती देखील बातमी लगेच बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर या ठिकाणी बघू शकता आता सर्व यादी सर्व काही आता रक्कम शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली आहे व या ठिकाणी काय सांगितलं आहे तर बघा इथे स्पष्टपणे मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे, काळजी करू नका, पूर्ण पैसे आता कोणत्या क्षणी बँक खात्यावरती जमा होणार, सरकारचा हा निर्णय असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। या ठिकाणी पुढे सांगितलं आहे की आता एक नाही तर 4 योजनेचे पैसे जमा होणार आहेत। काही जणांना आता हे पैसे मिळाले आहेत, ज्यांना मिळाले असतील त्यांना आता मिळतीलच, कारण काही जणांना पैसे आधी पण मिळाले आहेत मात्र त्यांना आता पण पैसे मिळतील म्हणजे मिळतील असं सरकारने सांगितलंय, कारण एकदा पैसे वाटप केल्याने आम्ही थांबणार नाहीत असं मुख्यमंत्री म्हटलेलं आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा पैसे सरसकट वाटपाचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये त्यांनी सांगितलं की आजपासून 4 दिवसीय वाटप सुरू राहणार आहे। यामध्ये आता सर्वात पहिला टप्पा पीक विमा आणि नुकसान भरपाईचा केला जाणार आहे, त्यानंतर अनुदानाचे 10,000 रुपये आणि लगेच नमो शेतकरी योजनेची तारीख जाहीर केली जाणार असून त्याचे देखील 2,000 रुपये आता हे जमा केले जाणार आहेत। तर चला नेमके नमो शेतकरी योजनेचे पैसे कधीपर्यंत मिळणार आहेत, आज मिळणार की उद्या मिळणार की 4 दिवसानंतर मिळणार ते एक आपण बघूया। त्यानंतर पीक विमा वाटपाला सुरुवात जी होत आहे ती नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा अनुदान आणि नुकसान भरपाईचे पैसे जमा होत आहेत त्या 17 जिल्ह्यांची यादी आणि 80 तालुक्यांची यादी आपण बघूयात, कारण हे पैसे सर्वात आधी या 17 जिल्ह्यांमध्ये पूर्ण वाटप केले जाणार आहेत। आता यादीमध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का नाही ते बघण्यासाठी तुम्ही लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुम्हाला मी आता यादी दाखवत आहे, ही यादी तुम्हाला दुसरीकडे कुठेही बघायला मिळणार नाही, त्यासाठी फक्त आता जेवढं होईल तेवढं लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता पैसे वाटप होणारे जिल्हे तालुके आपण पाहूयात। तर बघू शकता या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे असं डायरेक्ट आपण बोलू शकतो। तर इथे आता यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार पुढचा जिल्हा तालुका स्पष्टपणे जाहीर झाल्याचं आपल्याला दिसत आहे। या ठिकाणी बघा पहिला जिल्हा तो जाहीर झालेला आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील एक ना एक शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती टोटल रक्कम ही जमा केली जाणार आहे। सरकारने यादी वाचून दाखवली होती, त्या यादीत आता जिल्हे पण सांगितलेले होते। तर चला आता मुख्यमंत्र्यांनी नेमकी कोणत्या जिल्ह्यांची नावे घेतलेली आहेत, कोणत्या जिल्ह्यात पैसे टाकतो म्हटलेले आहेत त्या जिल्ह्यांची तुम्हाला नावे दाखवत आहे। तर बघा आता या ठिकाणी लातूर जिल्ह्यात देखील पूर्ण पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता जमा होणार आहेत, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे असं देखील आपण डायरेक्ट स्पष्टपणे बोलू शकतो। या ठिकाणी बघा पैसे वाटपाच्या यादीतील तालुके देखील काय आहेत, यामध्ये निलंगा तालुका या ठिकाणी अनुदान भेटलेलं आहे, मात्र थोडेफार काही शेतकरी राहिले असतील त्यांच्या पण बँक खात्यावरती टोटली अनुदान आता जमा केलं जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही। पूर्ण अनुदान हे तुमच्या बँक खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी शक्यतो चिंता आता करत बसू नका। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून आता घेण्यात आलेला आहे। पैसे वाटप या ठिकाणी होणार असून 17,000 रुपयांचा पीक विमा आता जमा होणार आहे, 18,000ची नुकसान भरपाई देखील जमा होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंच कारण आता राहणार नसून टोटल रक्कम ही तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाईल। तर पैसे वाटपाच्या यादीतील आता पुढील क्रमांकाचा जिल्हा तालुका कोणता आहे तर चला आता ती देखील लिस्ट या ठिकाणी पाहूयात। तर बघा आता या ठिकाणी पुढील क्रमांकाचा एक जिल्हा बघायला मिळत आहे तो म्हणजे सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्याचं पण नाव यादीत आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई टोटल वाटप होणार आहे, अनुदान पण मिळणार आहे। सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली असून पूर्ण पैसे आता हे जमा केले जाणार आहेत। या ठिकाणी बघा सांगली जिल्ह्यात काय होईल, आता पीक विमा मंजूर होईल व डायरेक्ट पीक विम्याचा हप्ता पहिला टप्पा टाकला जाईल, पण नुकसान भरपाई आता सुरू होत आहे आणि अनुदानाचे पैसे तर सुरू आहेत। बऱ्याच जणांनी KYC केली नसेल ते पण करू शकता। सध्या स्थितीला बघा आता सांगली जिल्ह्याचं पण नाव असून या ठिकाणी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत। मात्र महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे, सरकारने सांगितलेली ती 2 कामे करावीच लागणार आहेत। जर तुम्ही ती 2 कामे केली नाहीत तर तुमचे पैसे येणार नाहीत, हे लक्षात घ्यायचं आहे। मग नेमकी कोणती 2 कामे करायची ते पण तुम्हाला सांगणार आहे, त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। शेवटपर्यंत ही माहिती तुम्हाला बघायची आहे, जेणेकरून तुमचाच मोठा फायदा होणार आहे, तुम्हाला सर्व योजनांचे पैसे भेटणार आहेत। त्यानंतर लगेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात कधी वाटपाला सुरुवात होत आहे ती बातमी बघणार आहोत आणि कोणती 2 कामे करायची आहेत
ती पण माहिती आपण पाहणारच आहोत। तर चला आता या ठिकाणी यादी आपण बघत आहोत। इकडे बघा, यामध्ये पुढील क्रमांकाचा एक जिल्हा बघायला मिळत आहे, तो म्हणजे वाशिम। आता वाशिम जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं आहे। वाशिम जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पैसे टाकण्यात येणार आहेत। या ठिकाणी बघू शकता काय सांगण्यात आलेलं आहे, 459 कोटींच्या मदतीसाठी आता अपलोड माहिती करण्यात आलेली आहे। पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आलेला आहे। यामध्ये 9 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आता पैसे मिळणार आहेत। सरकारकडून 649 कोटी 81 लाख रुपयांची मदत ऑनलाईन प्रणालीद्वारे वितरित केली जाणार असून आतापर्यंत 70% अधिक शेतकऱ्यांचा डेटा पूर्ण भरला गेलेला आहे। ज्यांचा भरला नसेल त्यांचा देखील आता पूर्ण भरला जाईल आणि पैसे हे पूर्ण सोडले जातील। यामध्ये काही छोटी मोठी रक्कम नसून खूप मोठी रक्कम बघायला मिळत आहे। यामध्ये 459 कोटी रुपये आता वाटप होणार आहेत। आता 459 कोटी रुपये वाटप होणारे नेमके कोणते तालुके आहेत, कोणते जिल्हे आहेत, त्यांची तुम्हाला नावे सांगतो। जर या तालुक्यांच्या यादीत, जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल किंवा तालुक्याचं नाव असेल तर हे पैसे 100% तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हे जमा होऊन जातील। तुम्हाला कसलीच काळजी, शक्यतो चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय आता आपल्याला राज्य सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे। तर चला या ठिकाणी बघा, आता पुढची यादी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। यामध्ये नांदेड जिल्हा बघू शकता, नांदेड जिल्ह्यासाठी 459 कोटी मंजूर केले। हे मंजूर झालेले पैसे पूर्ण वाटप होणार आहेत। मदतीसाठी अतिवृष्टीग्रस्तांची माहिती अपलोड करण्याचं काम हे जलद गतीने सुरू केलेलं असून आता बऱ्याच जणांना पैसे वाटप पण सुरू आहेत, बऱ्याच जणांना भेटले पण आहेत। ज्यांना भेटले नसतील त्यांना पुढच्या 4 दिवसात भेटतील। अनुदानाचे 10,000 रुपये पण सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता टाकण्यात येणार आहेत। या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला माहिती दिसून येत आहे, त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी, चिंता करत बसू नका। सर्वात मोठा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। तर चला आता पैसे वाटपाच्या यादीतील नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, कोणते तालुके आहेत, त्यांची देखील यादी या ठिकाणी आपण पाहूयात। तर बघा, आता पैसे पूर्ण जमा केले जाणार आहेत। त्यामध्ये पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। 17 जिल्ह्यात हे येणार आहेत आणि 80 तालुक्यात। इकडे बघा यादी तुम्हाला दाखवत आहे, त्यासाठी काही झालं तरी लक्ष देऊन व्हिडिओ बघण्याचा आता काम करा। तर या ठिकाणी बघा, पैसे वाटपाच्या यादीतील पुढील क्रमांकाचा तालुका, जिल्हा देखील आपल्याला एक बघायला मिळत आहे। पुढचा जिल्हा तो म्हणजे इकडे बघू शकता धाराशिव जिल्हा। आता तुम्ही या जिल्ह्यातील राहणारे असाल तर पूर्ण पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। 10,000 रुपयांपासून पीक विम्याची रक्कम सोडण्यात येणार आहे। ही टोटल रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल। एवढंच नाही तर 18,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळेल आणि नुकसान भरपाई पण कोणाला 15,000, कोणाला 8,000, कोणाला 18,500, कोणाला 20,000, कोणाला 23,000 अशा स्वरूपामध्ये मिळणार आहे। त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी, चिंता आता करत बसण्याची गरज पडणार नसून सर्व पैसे हे तुमच्या बँक खात्यावरती येतील। सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने पण आता घेतलेला आहे, जाहीर केलेला आहे। त्यामुळे तुमच्यासाठी सर्वात मोठी आतापर्यंतची घोषणा राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तर चला आता पैसे वाटप होणारे नेमके अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत ते बघूयात। मात्र इकडे लक्ष द्या, आता फक्त आणि फक्त 2च मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे। 2 मिनिटाचा व्हिडिओ बघा, जेणेकरून काय होईल, नेमकी कोणती 2 कामे तुम्हाला करायची आहेत त्याबाबतची माहिती देखील तुम्हाला बघायला मिळेल। कारण ही 2 कामे आता केल्याशिवाय पैसे येणार नाहीत। मग आता नेमकी कोणती 2 अशी कामे आहेत की ती आपल्याला करावी लागतील, त्याबाबतची माहिती आता राहिलेल्या या 2 मिनिटाच्या व्हिडिओ सांगणार आहे। त्यानंतर पीक विमा नुकसान भरपाई मिळणारे जिल्हे तुम्हाला यादी वाचून दाखवतो आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो, काय अपडेट आहे ती देखील माहिती या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तर चला आता पाहूयात। तर बघू शकता या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे तुम्हाला पाहिजे असतील तर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक, त्यानंतर बँक खात्याशी संलग्न असलं पाहिजे, त्यानंतर मोबाईल नंबरशी लिंक करा। हे जर लिंक असेल तर काय अडचण येणार नाही। आता दुसरे काम करावं लागणार आहे। एवढंच नाही तर शेतकरी मित्रांनो, आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक शेतकऱ्यांनी CSC केंद्रावरती जायचं आहे। आता बघा, CSC केंद्रावरती गेल्यानंतर तेथील व्यक्तींना तुम्हाला म्हणायचं आहे आमची EKYC करून द्या, आम्ही शेतकरी आहोत, त्यांच्याकडून EKYC करून घ्यायची आहे। म्हणजे काय होईल, तिकडून पैसे टाकल्यानंतर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती जमा होण्यास कसलीच अडचण येणार नाही। मात्र तुम्हाला CSC केंद्रावरती जावंच लागणार आहे, EKYC करावी लागणार आहे। जर आधी केली असेल तर काही अडचण नाही, पण केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। EKYC जे कोणी करत असेल त्या ठिकाणी जाऊ शकता, CSC केंद्रावरच जावं म्हणून असं काही नाहीये, जेणेकरून तिकडून पैसे पाठवल्यानंतर पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा होऊन जातील आणि तुम्हाला 100% चांगला दिलासा मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। रोजची रोज अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अजून पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्हे आहेत, तालुके आहेत त्याबाबतची अपडेट येणार आहे व नमो शेतकरी योजनेचा हप्ता 15 डिसेंबरच्या आसपास मिळण्याची एक शक्यता आहे। ही माहिती आपल्याला दिसून येत आहे। तोपर्यंत धन्यवाद।